नमस्कार मित्रो, विवा लाईफ स्किल्स ट्रेनर्स अँड कन्सल्टंट्स यांच्या नवीन इनिशिएटिव्ह खाली याचं नाव आहे द पाथ फाइंडर्स. आज ह्या प्रोग्राम मध्ये आपल्या बरोबर उपस्थित आहेत चार्टर्ड अकाउंटंट चिन्मय केळकर. करिअर गायडन्सचा प्रोग्राम चालू झालेला आहे. ही इज अ व्हेरी यंग, डायनामिक, डॅशिंग अँड डेबोनायर पर्सन. सो ही इज बीन into this business for more than 15 years. फायनान्शियल जगतातली जेवढ्या मोठ्या हे जगत जेवढं मोठं आहे त्याच्यातल्या काही खास गोष्टी चिन्मय केळकर आणि हिज कंपनी हँडल करतात. ते आहे टॅक्सेशन, स्टॅच्युटरी ऑडिट, बँकिंग, मर्जर्स आणि ॲक्विजिशन्स, ड्यू डिलिजन्स, इंटरनल ऑडिट्स आणि सर्बानॉक्सले ऍक्टच्या खाली असलेली कंपनीज मधली ऑडिट्स. पहिली गोष्ट म्हणजे वेलकम टू यू. व्हेरी वॉर्म. नमस्कार. तुम्ही डायनॅमिक, डॅशिंग आणि डेबोनायर तर आहातच, तर त्याचा फायदा होतो का हो? क्लायंट सुरुवातीला मिळाला त्याचा फायदा होतो, पण नंतर क्लायंट टिकवण्यासाठी तुमच्या कामाची क्वालिटी आणि तुमची कन्सल्टिंग हे जास्त महत्वाचं ठरतं. राईट. तर सगळ्यात पहिला प्रश्न, तुम्ही कसे काय या प्रोफेशनकडे वळला? काय विचार करून तुम्ही आलात आणि सुरुवात कशी झाली? थोडक्यात आम्हाला सांगा. 10वी झाल्यानंतर सगळीच लोक पहिले उठले की सायन्सला जायचं, हा साधारणतः 70 ते 80% लोकांचा आग्रह असतो. पण थोडीशी फॅमिली बॅकग्राऊंड असल्यामुळे इकॉनॉमिक्सची मला आवड होती आणि इंडियामध्ये इकॉनॉमिक्सची स्पेशलाइज डिग्री त्यामुळे कमी आहे. पण इकॉनॉमिक्सच्या खूप क्लोज जाणारी डिग्री म्हणजे चार्टर्ड अकाउंटन्सी आहे. सो आय थॉट ऑफ बिकमिंग चार्टर्ड अकाउंटंट. ओके ओके. पण मग घरात तुमच्या बॅकग्राऊंड होती काही? चार्टर्ड अकाउंटंट होते लोक कोणी? चार्टर्ड अकाउंटन्सीची बॅकग्राऊंड नव्हती, पण माझी आई BA इकॉनॉमिक्स अँड स्टॅटिस्टिक्स असल्यामुळं इकॉनॉमिक्स अँड स्टॅटिस्टिक्सची आवड होती आणि ते वाचायची पण आवड होती. सो द फील्ड विच इज व्हेरी क्लोज टू इट अँड विच हॅज गॉट अ स्पेशलायझेशन ते म्हणजे CAचं फील्ड असल्यामुळं मी चार्टर्ड अकाउंटन्सी सिलेक्ट केली. राईट राईट. तर आता सुरुवातीचे जे दिवस असतात, अगदी इनिशियल जेव्हा नवीन नवीन एखादी व्यक्ती प्रोफेशन मध्ये येते, तेव्हा सुरुवातीचे ऍज दे कॉल इट यंगस्टर डेज हे नेहमीच चॅलेंजिंग असतात, इररिस्पेक्टिव्ह ऑफ द प्रोफेशन. तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट बना की ऍडव्होकेट बना की आणखीन काही प्रोफेशन मध्ये जा, सुरुवातीचे यंगस्टर डेज आर व्हेरी टफ. सो हाऊ वेर युअर डेज इन द यंगस्टर टाइम? यंगस्टर डेज टफ असतात आणि CA ला ते खूप टफ असतात. रिझन बिंग, इन केस ऑफ CA पीपल जनरली वॉन्ट्स की ग्रे हेअर्स पाहिजेत, अनुभवी माणूस पाहिजे आणि नवीन मुलगा म्हणजे नीट काम करेल का नाही, नीट डिलिव्हर करेल का नाही, या सगळ्या गोष्टींमुळे सुरुवातीच्या दिवसांमध्ये चांगलं आणि मोठं काम कोणी देत नाही. अच्छा. पण ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम एकदा तुम्हाला क्लायंट मिळाला की तुम्ही तुमचं काम दाखवून त्याच्यामध्ये क्लायंट तुम्हाला अजून 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 काम द्यायला सुरुवात करू शकतो. पण सुरुवातीच्या दिवसांमध्ये ऍज अ यंगस्टर इट इज व्हेरी डिफिकल्ट टू गेट द क्लायंट फॉर अ CA पर्सन. ओके, आय कॅन इमॅजिन दॅट. तर आता तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट झालात आणि ऍट व्हॉट स्टेज डिड यू टेक अ डिसिजन की तुम्ही, नाही तर इंडिव्हिज्युअली पण प्रॅक्टिस करतात चार्टर्ड अकाउंटंट्स, पण यू डिसाइडेड टू स्टार्ट युअर ओन कंपनी विथ पार्टनरशिप और whichever way you started. Can you tell me something about that? सुरुवातीला मी एकट्यानेच प्रॅक्टिस चालू केली, पण ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम मार्केटमध्ये अपॉर्च्युनिटीज खूप आहेत. तेव्हा सर्व्हिस टॅक्स, इन्कम टॅक्स, सार्बेन्स-ऑक्सले ऍक्ट या गोष्टी होत्या आणि या सगळ्या गोष्टींमध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल तर एकट्या दुकट्याने काम करून चालत नाही. कारण की प्रत्येक गोष्टीची माहिती तुम्हालाच असेल असं होणार नाही. त्याच्यामुळं प्रत्येक गोष्टीच्या स्पेशलायझेशन साठी तुम्हाला काही लोकांनी बरोबर येऊन काम करण्याची गरज असते. सो आफ्टर फर्स्ट 2 years ऑफ प्रॅक्टिस आय डिसाइडेड की आपल्याला एक ग्रुप बनवायला पाहिजे आणि म्हणून मी माझ्या ऑफिसमध्येच काम करणारी मुलं आणि माझे प्रोफेशनल कलिग्स यांच्याबरोबर KPCA नावाच्या फर्मची स्थापना केली. ओके. तर आता तुमचे क्लायंट्स ऍज आय अंडरस्टँड 2 प्रकारचे असतात, आयदर इंडिव्हिज्युअल्स असतात पुअर क्लायंट्स किंवा ऑर्गनायझेशन्स और कंपनीज, असे बेसिकली 2 प्रकारचे क्लायंट्स आहेत. तर टिपिकली हाऊ डज वन गेट अ क्लायंट? म्हणजे तुम्ही कसे क्लायंट शोधता, क्लायंट कसा मिळतो, क्लायंट मिळाल्यानंतर तुम्ही त्याची जी काही कामं असतात ती कशी एक्झिक्यूट करतात, वेगवेगळी डिपार्टमेंट्स तुमची,
सो हाऊ डज इट एंड टिल द टाइम तुमचा सगळा प्रोसेस कसा असतो? सुरुवातीच्या काळामध्ये क्लायंट मिळणं हे खूप कठीण असतं आणि त्याच्यामध्ये सक्सेस रेट साधारण 10 ठिकाणी तुम्ही गेलात तर 2 ठिकाणी तुम्हाला कुठल्या तरी प्रकारचं थोडंसं छोटं काम मिळणं अपेक्षित आहे. हा सक्सेस रेट हा खूप चांगला सक्सेस रेट मानायला पाहिजे. ओके. त्यामुळं नवीन मुलांनी पहिल्या 2-3 ठिकाणी जाऊन जर काम मिळालं नाही तर त्याच्यात अजिबात नाराज होण्याची गरज नाही. बिकॉज इट इज पार्ट अँड पार्सल ऑफ गेम. करेक्ट. आणि कितीही छोटं काम मिळालं, फॉर एक्झाम्पल आमच्या फील्ड मधलं ETDS सारखं छोटंसं काम मिळालं तरी ते काम घ्यायला पाहिजे. बिकॉज पेनिट्रेशन प्राइसिंग सारखं पेनिट्रेशन क्वालिटी इम्प्रुव्हमेंटनी तुम्हाला छोट्याशा ETDSच्या कामामधनं स्टॅच्युटरी ऑडिट टॅक्सेशन इथपर्यंत जाता येईल. राईट. तर म्हणजे एकंदरीत चॅलेंजेस काय असतात? आता तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट बनलात आणि इन युअर केस तुम्ही कंपनी चालू केली. आता कंपनी चालू झाली, यू हॅव किक स्टार्टेड युअर बिझनेस, एव्हरीथिंग केम इन टू मोशन. पण आता मोठं कसं व्हायचं? म्हणजे शेवटी यू हॅव टू ग्रो. तर Yes. ग्रो करणं इज अगेन अ व्हेरी डिफरंट काइंड ऑफ अ चॅलेंज. तर त्याच्याकरता हाऊ डू यू ग्रो? म्हणजे जास्त क्लायंट्स कसे मिळवायचे आणि कसं होतं हे सगळं? 2-3 प्रकार आहेत त्याच्याकरता. एक तर द बेस्ट मार्केटिंग पर्सन फॉर यू इन अच्छा. आवर प्रोफेशन ॲटलिस्ट इज युअर क्लायंट. जर तुमचा क्लायंट तुमच्याबद्दल नाही, मला पुन्हा एकदा सांगा. मार्केटिंग प्रोफेशनल, द बेस्ट मार्केटिंग पर्सन फॉर यू इन आवर प्रोफेशन इज युअर क्लायंट. हो, अच्छा, राईट. तुमचा क्लायंट तुमच्याबद्दल जर चांगलं बोलत असेल किंवा तुम्ही जर क्लायंटला चांगली सर्व्हिस दिली राईट. तर 100% तो अजून 4 लोकांना, त्याच्या ओळखीच्यांना, त्याच्या मित्रांना रेफर करत असतो. राईट. राईट. आणि त्याच्यातनं तुमची प्रॅक्टिस वाढत असते. राईट. बिकॉज CA प्रॅक्टिसमध्ये असं खूप कमी वेळेला होतं की तुम्हीच एखाद्या ठिकाणी जाऊन सांगितलं की आम्ही खूप चांगलं काम करतो तर त्याच्यावर समोरची लोक विश्वास ठेवतील. सो कोणीतरी दुसरं तुमचा क्लायंट असेल किंवा अजून तुमच्या फील्ड मधला अजून सिनियर माणूस असेल, त्यांनी तुम्हाला वाउच करायला लागतं की दिस फेलो ऑर दिस फर्म इज डुईंग अ गुड जॉब. राईट. इन दॅट केस तुम्हाला क्लायंट मिळण्याची शक्यता असते. सो डायरेक्ट मार्केटिंग इज इन अ वे नॉट दॅट युजफुल टू गेट द क्लायंट्स. दुसरी गोष्ट म्हणजे काही लोक वेगवेगळ्या फोरम्सवर किंवा वेगवेगळ्या स्टडी सर्कल्समध्ये लेक्चर्स देतात. त्याच्यातनं ते जास्तीत जास्त लोकांना माहिती होतात आणि त्या प्रकारे तुम्हाला क्लायंट मिळू शकतात. राईट. आमच्या वेळेला एवढा मीडिया प्रचलित नव्हता. बरोबर. काल लिंक्डइनच्या साह्याने, फेसबुक ऍडव्हर्टाइजमेंटच्या साह्याने लोकांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येऊ शकतं. त्यांचे आर्टिकल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतात. आणि त्याच्यातनं इफ दे हॅव गॉट इम्प्रेसिव्ह आर्टिकल्स देन क्लायंट मिळणं सोपं जातं. अच्छा. हे बरेच वेगवेगळे मार्ग साधावे लागतात हे सगळं मिळवायला, क्लायंट्स मिळवायला. बरोबर. पण सुरुवातीची 2 वर्ष आपल्याला जे काम मिळेल ते काम मनापासून करणे इज द बेस्ट थिंग विच आय थिंक मुलांनी फॉलो केली पाहिजे. राईट. प्रत्येक प्रोफेशन मध्ये येणारे काहीतरी खास इंडिव्हिज्युअल पर्सनल गुण असावे लागतात, ज्याला आपण पर्सनॅलिटी ट्रेट्स म्हणू किंवा एक स्किल्स म्हणू. हे प्रत्येक प्रोफेशन मध्ये त्याची मागणी असतेच. म्हणजे यू हॅव टू बी क्वालिफाईड. तर त्या फील्ड मधल्या अशी काय खास गोष्टी तुम्ही सांगू शकाल की या अमुक क्वालिटीज तुमच्यामध्ये असतात तर तुम्ही सक्सेसफुल चार्टर्ड अकाउंटंट व्हा? आमच्यामध्ये ऑडिट, टॅक्स आणि अदर कन्सल्टिंग असे ब्रॉडली 3 एरियाज आहेत. जो ऑडिट करणारा माणूस असतो और जो ऑडिट करणारा चार्टर्ड अकाउंटंट आहे त्याला परफेक्शनिस्ट असणं खूप गरजेचं आहे. कारण की ऑडिट इज ऑल अबाउट परफेक्शन. ओके. सो परफेक्शनिस्ट जर तो असेल तर क्लायंटचा किंवा बाकीच्या चार्टर्ड अकाउंटंट्सचा किंवा बाकीच्या प्रोफेशनल्सचा विश्वास जिंकण्यासाठी त्याचा उपयोग होतो. टॅक्सेशन मधला माणूस जर असेल तर त्याला बेटर अंडरस्टँडिंग ऑफ इन्कम टॅक्स अँड हाऊ टू रीड बिटवीन द लाईन्स अँड अनालिटिकल स्किल्स या गोष्टींची जास्त आवश्यकता असते. आणि थोडंसं वकिली डोकं
अच्छा. प्रत्येक गोष्ट चॅलेंज करण्याचा जर स्वभाव असेल आणि त्याच्यातनं डिबेटमध्ये जिंकायचा स्वभाव असेल तर अशा स्टुडंटला टॅक्सेशनचा याचा जास्त स्कोप असू शकतो. थर्ड थिंग इज ओव्हरऑल कन्सल्टिंग विच इन्क्लूड्स व्हॉट यू कॅन से जॅक ऑफ ऑल अँड मास्टर ऑफ नन. ओके. पण जरी जॅक ऑफ ऑल अँड मास्टर ऑफ नन असलं तरी दॅट पर्सन इज व्हेरी अप्रोप्रिएट फॉर कन्सल्टिंग. कारण की पूर्ण टॅक्स किंवा पूर्ण ऑडिट याच्यात बुडालेला माणूस बिझनेसच्या अँगलनी विचार कितपत करू शकतो याच्यात जरा साशंकता असते. बरोबर. सो दिस जॅक ऑफ ऑल अँड मास्टर ऑफ नन नीड्स टू टेक इन टू कन्सिडरेशन ऑडिट अँड फायनान्शियल अकाउंट्स, taxation and other business opportunities with equal what you can say एका तराजूत तोलून राईट. त्यांनी कन्सल्टिंग क्लायंटला देणं हे जास्त गरजेचं असतं. राईट. स्टुडंट्सनी या तीन पैकी आपली पर्सनॅलिटी कुठल्या टाईपची आहे हे ओळखून त्या मार्गाने जायला हरकत नाही. आमचे मेंबर्स असतात या पाथ फाइंडर्स प्रोग्राम्स मध्ये, गिव्ह देम अ व्हेरी रिअलिस्टिक ऍडवाइस की चार्टर्ड अकाउंटंट बना आणि मग काय असतं आयुष्य, याच्याबद्दल काय तुम्ही सांगा? सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्याच लोकांना भरपूर मजा करायची आवड असते आणि भरपूर मजा करण्यावर एस्पेशली कॉलेज लाईफ मध्ये चार्टर्ड अकाउंटंट स्टुडंट्सवर खूप रिस्ट्रिक्शन आणि त्यावेळेला त्यांची खूप चिडचिड होते की बाकीची मुलं पिक्चर बघताय, बाकीची मुलं कॉलेजला टाइमपास करतात आणि आपल्याला आर्टिकलशिप करायला लागते, आपल्याला सकाळ संध्याकाळ क्लासेस लेक्चर्स करायला लागतात. सो या गोष्टीची तयारी मुलांची हवी. एक गोष्ट नक्की सांगेन की ही 3-4 वर्ष जर तुम्ही हे केलं तर पुढच्या आयुष्यामध्ये तुम्ही खूप लिजर लाईफ जगू शकाल एवढं नक्की. ही 2-3 वर्ष पिक्चर बघणे, कॉलेजला टाइमपास करणे याच्यावर जर तुम्ही कंट्रोल केलं तर 100% तुम्हाला पुढच्या सक्सेसची शाश्वती आहे. हे पहिलं. दुसरी गोष्ट, एकदा तुम्ही प्रोफेशनल लाईफ मध्ये एंटर केलं की वेगवेगळे सीझन्स असतात. फॉर एक्झाम्पल स्टॅच्युटरी ऑडिटचा अप टू सप्टेंबर-ऑक्टोबर सीझन असतो, त्याच्यानंतर इन्कम टॅक्स असेसमेंटचा सीझन असतो. कुठला चार्टर्ड अकाउंटंट ह्या सगळ्या गोष्टी एकदम करत नसतो. सो तुमच्या सीझनच्या आसपासचा पिरियड जो आहे याच्यात तुम्हाला जास्त काम करायला लागू शकतं. मे बी ऍट टाइम्स 8-9-10 वाजेपर्यंत ऑफिसमध्ये बसून. पण त्याच्यानंतर फॉर एक्झाम्पल आम्हाला टॅक्सेशन आणि स्टॅच्युटरी ऑडिट वाल्या लोकांना जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हा तसा शांत पिरियड असतो ज्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे ते ट्रिपा, मजा या गोष्टी करू शकता. बँकिंग वाल्या लोकांना 31 मार्च पर्यंतचा पिरियड टफ असतो. सो अशा प्रकारे तुम्हाला तुमचा वर्क लाईफ बॅलन्स हा साधता येतो. मेनी ऑफ द चार्टर्ड अकाउंटंट्स पूर्वी असं होतं की फिजिकल फिटनेस या गोष्टी चॅलेंजिंग होत्या कारण की चार्टर्ड अकाउंटन्सीला खूप जास्तीत जास्त वेळ बसायला लागायचा ऑफिसमध्ये आणि मग रात्री उशीर व्हायचा, सकाळी उठल्यावर पण लोक काम करत असायची. पण बिकॉज ऑफ इम्प्रूव्ड इन्कम सिस्टीम आणि पेपरलेस सगळं झालेलं आहे. पूर्वी असे गठ्ठेच्या गठ्ठे इन्कम टॅक्सला जाऊन सबमिट करायला लागायचे, ते आजकाल काही नाहीये. डिजिटल कॉपी सबमिट करायला लागते. त्याच्यामुळे लागणारा वेळ बऱ्याच प्रमाणामध्ये कमी झालेला आहे आणि तुम्ही तुमच्या बाकीच्या अँगल्सनी म्हणजे फॅमिली लाईफ आणि फिजिकल फिटनेस या दोन्ही गोष्टींना आज वेळ देऊ शकता असं मला वाटतं. आणि माझ्या जनरेशन मधले लोक तर आज त्या दोन्ही गोष्टींचा बॅलन्स साधता आहेत, म्हणजे नवीन नक्की साधू शकतो. एक आणखीन एक कॉमन प्रश्न असतो अक्रॉस ऑल द प्रोफेशन्स की कोणतेही प्रोफेशन चूज जरी केलं तरी याच्यात मला या प्रोफेशन मध्ये प्रॉस्पेक्ट्स काय प्रॉस्पेक्ट्स आहेत? आम्ही जेव्हा चार्टर्ड अकाउंटंट झालो 15-17 वर्षापूर्वी तेव्हा असणारे प्रॉस्पेक्ट्स आणि आज असणारे प्रॉस्पेक्ट्स याच्यात खूप फरक आहे. इन द सेन्स प्रॉस्पेक्ट्स हे बदलत असतात कायमच. तेव्हाचे प्रॉस्पेक्ट्स म्हणजे स्टॅच्युटरी ऑडिट ऑर्थोडॉक्स करायचं, टॅलीवर अकाउंटिंग करून द्यायचं, एक्साइज रिकन्सिलिएशन करायची, असे खूप वेगळे विषय होते ज्याच्यातनं लोकांना अर्निंग होऊ शकेल असं वाटायचं. त्याच्या जवळजवळ 100 पट प्रॉस्पेक्ट्स आज नवीन आहेत आणि
त्याचबरोबर तेव्हा जे प्रॉस्पेक्ट्स होते, फॉर एक्झाम्पल स्टॅच्युटरी ऑडिट हे तेव्हा खूप कमी अमाऊंट पासून करायला लागायचं. आज 5 कोटीपर्यंत लोकांनी काही लोकांना स्टॅच्युटरी ऑडिट न करून पण चालते. सो काही एरियातला स्कोप हा सीएचा कमी झालेला आहे आणि बऱ्याचशा एरियातला स्कोप हा वाढलेला आहे. आज प्रॅक्टिस करणारी बरीच लोक ही एसएपीचे फंक्शनल कन्सल्टंट म्हणून पण काम करू शकतात बरं. किंवा कुठल्याही ERPच्या मध्ये फंक्शनल कन्सल्टंट म्हणून पण काम करू शकतात. बरं. आज आमच्या ऑफिसमध्ये असे काही आर्टिकल आहेत की ज्यांना इन्कम टॅक्सची आवड कमी आहे, पण ते आज एक्सेलचं ऑटोमेशन खूप छान प्रकारे करतात. अच्छा. त्या मुलांनी उगाच इन्कम टॅक्स मध्ये डोकं आपटण्यापेक्षा एक्सेल ऑटोमेशन आणि एसएपी इम्प्लिमेंटेशन सिस्टीम फॉर्मेशन याच्यात जर गेले तर ते जास्त उपयोगी पडेल. सो अशा प्रकारचे नवीन एरियाज खूप जास्त आहेत. सीए केल्यावर जर लोकांनी BI किंवा AI याच्यातले काही कोर्स केले तर दॅट कॅन बी अ व्हेरी गुड फील्ड फॉर पब्लिक ॲट लार्ज. राईट. सो इनफॅक्ट मी पुढचा प्रश्न हाच विचारणार होतो की तुमच्या फील्ड मधले फ्युचर ट्रेंड्स काय आहेत. आय थिंक दॅट इज व्हॉट यू आर ऑलरेडी आन्सरिंग नाव. राईट. सो आज जो ट्रेंड चाललेला आहे त्या ट्रेंडनी लोकांनी ठरवून राहावं की आपल्याला टॅक्स मध्येच काम करायचंय असं करून चालत नाही. बिकॉज आज ओव्हर अ पिरियड ऑफ लास्ट 3 इयर्स टॅक्सेशनचं काम 50% कमी झालेलं आहे. पण ऍट द सेम टाइम सॉफ्टवेअर कंपन्या आणि त्यांची फॉर्मेशन, त्यातलं स्ट्रक्चरिंग, त्यातलं कॅपिटल स्ट्रक्चरिंग हे काम 100 पटीने वाढले. त्यामुळं फ्युचर ट्रेंड्स मध्ये सॉफ्टवेअर आणि इंजिनिअरिंगशी निगडीत फायनान्शियल अस्पेक्ट्सनी ज्या काही गोष्टी असतील त्या गोष्टींचा फ्युचर ट्रेंड असेल आणि नवीन मुलांनी त्याच गोष्टीमध्ये फोकस करावं. पूर्वीपेक्षा सीए होणं हे कम्पॅरेटिव्हली आज सोपं आणण्यापेक्षा क्लासेस आहेत, लेक्चर्स आहेत, बरीच साधनं अवेलेबल आहेत. त्याच्यामुळे आपण सीए होऊया म्हणण्यापेक्षा आपण सीए विथ MBA और सीए विथ BI असं काहीतरी होऊया हे मुलांनी टार्गेट ठेवलं तर खूप चांगलं होईल. कारण की मेनी अ टाइम्स सीए मुलं आर्टिकलशी पण याच्या खाली इतकी दबलेली असतात की त्यांची पर्सनॅलिटी इम्प्रुव्हमेंट हे राहून जातं. बाकीचा अजून त्याच्या जोडीला एखादा कोर्स केला तर त्यांची पर्सनॅलिटी इम्प्रुव्हमेंट होऊ शकते की जी त्यांना प्रॅक्टिस करताना क्लायंट टॅप करायला खूप उपयोगी पडू शकेल. नंतर त्यांनी त्यांचं नॉलेज प्रूव्ह करता येतं. बट फर्स्ट टू एंटर इन टू क्लायंट प्रिमाइसेस यू नीड सम स्किल सेट. त्याच्याकरता त्याचा उपयोग. आय थिंक फॉर पॉसिटी ऑफ टाइम वी विल हॅव टू स्टॉप हिअर. पण तुम्ही खूपच छान मार्गदर्शन केलंय. आमचे जे मेंबर्स तुमचा इंटरव्ह्यू बघतील मला खात्री की त्यांना खूप फायदा होईल टू मेक अ डिसिजन की आपण सीए बनायचं की नाही पहिली गोष्ट, आणि बनल्यानंतर आपलं आयुष्य कसं असेल ह्याचा त्यांना खूप समज आला असेल आता तुमचा इंटरव्ह्यू ऐकून. आणि खास करून तुम्ही ही एक इमेज सगळ्यांच्या डोक्यात असते, चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे एनीवन टू डू विथ फायनान्शियल वर्क, म्हणजे सकाळ संध्याकाळ रात्रभर उशिरापर्यंत कामं करतात, नीट झोप मिळत नाही, तब्येतीचे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. यू कवर्ड वन व्हेरी इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट की वर्क लाईफ बॅलन्स कसं साधता येतं तुमच्या बिझी लाईफमध्ये, आणि फिजिकल फिटनेस सुद्धा किती महत्वाचा आहे. ह्या तुम्ही गोष्टी कव्हर केल्या त्या सगळ्यांनाच निश्चित एकदम कन्व्हिन्सिंग वाटतील आणि आवडतील. तर थँक्यू व्हेरी मच. खूप खूप धन्यवाद तुमचे. तुम्ही आज तुमच्या प्रोफेशन बद्दल एवढं सगळं छान माहिती आमच्या मेंबर्सना दिली. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच.